नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार. तर माझे चाललेले आहेत इथे सकाळची कामे. तर हा मी साबुदाणा भिजत घातलेला होता, तर मी तो चेक करून पाहते आहे की साबुदाणा भिजला की नाही ते. आणि आज मस्त असा साबुदाणा खिचडी, त्यानंतर पापड दही असा आमचा बेत असणार आहे. आणि थोडंफार नॉर्मल जे जेवण आहे ते. तर मी एक तुम्हाला इथे ट्रिक शेअर करते आहे. तर आपल्याला जर बाहेरचे जे वेफर्स असतात तसे जर वेफर्स खायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे पाण्यामध्ये जे आपण बनवलेले वेफर्स आहेत ते ओले करून जर एका ताटात म्हणावं किंवा पेपरमध्ये म्हणावं की सुकवायला जर टाकले तर ते 2 मिनिट असे सुकल्यानंतर तळायचे तर छान असे क्रिस्पी वेफर्स तयार होतात, जसे आपण पॅकेटमधले जे वेफर्स आहे ते खातो त्या प्रकारमध्ये. तर इथे मी साबुदाणा खिचडीसाठी आलू जे आहे ते कट करून घेते आहे. आणि बघायला तुम्हाला इथे दिसेलच की वेफर्स कसे छान होतात ते असे. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने वेफर्स तळू शकता घरी जर बनवलेले असतील तर भरपूर जण जे आहेत ते आलू जे आहे ते बॉईल करून घेतात आधी आणि त्यानंतर मग साबुदाणा खिचडीमध्ये टाकतात. पण मी कधी कधी असं देखील करत असते की आलू जो आहे तो चॉप करून घ्यायचा आणि त्यानंतर मिरची टाकल्यानंतर तो थोडासा तेलामध्ये परतू द्यायचा मीठ टाकून. तर तसं देखील साबुदाणा खिचडी खूप छान लागते. दोन्ही प्रकारची मी करत असते, कधी वेगळी अशी टेस्ट कधी तशी टेस्ट. तर तुम्ही देखील अशा प्रकारे साबुदाणा खिचडी करता का ते देखील मला कमेंट करून कळवा. साबुदाणा खिचडी म्हणलं की सगळ्यांच्या आवडतीचा पदार्थ, कारण आपण ते कधी नवत खात असल्यामुळे असं साबुदाणा खिचडी असं नाव जरी तोंडात आलं की लगेच खावीशी वाटते. तरी मी आता इथे जेवणासाठीचं ताट बनवती आहे. तर गरम गरम साबुदाणा खिचडी म्हणलं की आहा. तर गरम गरमच साबुदाणा खिचडी छान लागते खायला. खरं तर थंडी झाली की तिची थोडीशी टेस्ट अशी कमी झाल्यासारखे वाटते. तर मी आता आम्हाला जेवायला बसायचं आहे त्यामुळे, आणि आज राजूला उपवास असल्यामुळे हे ताट जे आहे ते मी त्याच्यासाठी बनवत आहे. आणि बाकी आम्ही देखील साबुदाणा खिचडी आणि जे बाकीचं आम्ही बनवलेलं आहे आम्हाला जेवायसाठी ते आम्ही खाणार आहोत. तर साहेबांचं जेवण जे ते फोनवर बोलत बोलत चाललेलं आहे. तर ऑफिसचे कामातून वेळ भेटला की असं चालू असतं, जेवणमध्येच कॉल असं. आणि त्यानंतर मी आज माझ्या झाडांची जराशी काळजी घेणार आहे चांगलीच. म्हणजे मी आता 15 दिवस झालेत मी झाडांना खत वगैरे काही टाकलं नव्हतं. तर मी आता झाडांना थोडंसं खत टाकणार आहे. आणि जे सुकलेले पानं वगैरे आहेत किंवा आता मध्येच धूळ वगैरे होते, पावसाचं वातावरणही मध्ये झालं होतं त्यामुळे तुळसवर त्याच्यावर खूप सारी अशी धूळ बसली होती. तर ती मी सगळी साफ करणार आहे. आणि या झाडांकडे पाहिलं की असं एक प्रसन्न असं वाटतं मला. तर भरपूर सारा वेळ जात असतो माझा या झाडांमध्ये. अजून काही झाडं मी आता लावणार आहे पुढे देखील. तर असं माझं हे चाललेलं आहे. तर ही जी तुम्हाला कुंडी दिसती तिला मी डेकोर केलेलं आहे. असं मध्येच जर मला काही वेळ भेटला किंवा काही बोर होत असलं की मी असे काही कामं करत असते. मधून मधून माझं असं देखील चालू असतं हे. तर हे जे माझ्याकडं खत आहे तर ते मी थोड्या प्रमाणात घेत असते आणि त्यामध्ये भरपूर सारी अशी माती ॲड करत असते आणि ते दोन्ही असं छान असं मिक्स करून सगळ्याच झाडांना थोडं मी खत टाकत असते. तर 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान मी अशी ही प्रोसेस करत असते. आणि तुम्ही कुठलं खत वापरता तुमचे झाडं ग्रो होण्यासाठी ते देखील मला कमेंट करून कळवा. तर सगळ्या झाडांना खत टाकून झालेलं आहे. आणि त्यानंतर माती ओली करण्यासाठी मी असं स्प्रेचा उपयोग करते आहे. आणि स्प्रेनी भरपूर वेळा झाडांवरची धूळ देखील निघून जाते. तर त्यामुळे दोन्ही फायदे होतात. तर स्प्रे केल्यानंतर असे हे झाडं चमकत आहेत, स्वच्छ दिसत आहेत आणि टवटवीत देखील वाटत आहेत. तर हे माझे असं छोटेसे सगळे झाडं आहेत.
याच्यामध्ये भरपूर सारे असे इंडोर प्लांटच आहेत. तर हे जे झाड आहे त्याचं नाव मला माहीत नाही आहे, पण हे खूप फास्ट ग्रो होतं. मी फक्त याच्या 2 अशा माझ्या मैत्रिणीकडनं काड्या आणलेल्या होत्या आणि त्या आम्ही मातीमध्ये खोचल्या आणि त्यानंतर लगेच त्याला मस्त अशी पालवी फुटायला लागली छान. तर ते झाड खूप लवकर ग्रो होतं. तर असे मी झाडं आता छान सगळे जागेवर ठेवून देणार आहे. तुळशीला देखील थोडंफार पाणी टाकतं, जेणेकरून खत आणि माती आपण टाकलेली ते कोरडे राहायला नको. तर हे बघा आमचे देवगड हापूस आंबे. तर यावर्षी खूप सारे आंबे आम्ही असे खाल्लेले. तर भरपूर अशा 4-5 पेट्या आम्ही आणलेल्या. तर मनसोक्त आंब्याची आम्ही मजा लुटलेली या वर्षामध्ये. तर मी आता चेक करते की कुठले आंबे खराब झालेले आहेत किंवा खराब होत आहेत. तर कुठले आंबे खराब होण्याच्या आधीच पटकन त्यांना कापून खाण्यात येतात, त्यामुळे रोज असं चेक करणं गरजेचं होतं. तर मला आधी वाटायचं की लोक काय हापूस हापूस करतात, म्हणजे हा हापूस आंबा असं म्हणतात. पण जेव्हा मी सुरुवातीला हापूस आंबा ट्राय केला पहिल्यांदा, त्यानंतर मला कळालं की हापूस आंबा म्हणजे खरंच हापूस आंबा असतो. तर खूपच छान टेस्ट असते या आंब्याची. आणि नंतरपासून आता आम्ही देखील हापूस आंबा आणायला लागलोय. तर हे असं उन्हाळ्यामध्ये असा हा रोजचा नियम असायचा की 4-5 वाजले की चला आंबे खायला बसायचं आहे. तर असं करून आम्ही खूप सारे आंबे या उन्हाळ्यामध्ये खाल्लेले आहेत. तर इथे आता चालली आहे माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. आज राजूला उपवास असल्यामुळे जरा लवकरच स्वयंपाक करायचं. आणि स्वयंपाकाचा बेत म्हणणार तर आता मी करते आहे डाळबट्ट्या. तर माझ्याकडे डाळबट्टीचं जे आपण गव्हाचं थोडंसं जाड पीठ दळून आणतो ते माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी असा जुगाड केलेला. जो आपल्या घरात रवा असतो तो आणि आपलं गव्हाचं पीठ ते मिक्स केलं की थोडंफार बट्ट्याचं टेक्स्चर येतं त्यांना. तर मी ते घेतलेलं, त्यामध्ये हळद, मीठ आणि ओवा, जिरं टाकलं की छान अशी चव येते बट्ट्यांना. आणि व्हिडिओच्या याच्यामध्ये मी मोहन टाकायचंच विसरले, पण चला ठीक आहे. तरी छान अशा बट्ट्या झालेल्या. आणि मिष्टीची मध्ये तिथे अशी बडबड चाललेली, तिला दिसली कॅमेरा चालू आहे की लगेच तिचं काय ना काय बडबड चालू असतं. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही काय करताय, असं तसं काहीतरी नौटंकी करत असते. तर आता पीठ भिजवून झाल्यानंतर त्यांचे छान असे मी गोळे करून घेणार आहे गोल गोल. आणि इथे जे मी इडली पात्र ठेवलं आहे त्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर त्यामध्ये मी असे हे सगळे जे बट्ट्यांचे गोळे होते ते टाकून दिलेत. आणि तिकडे जर तुम्हाला दिसत असेल तव्यावर तर मिष्टीचा पिझ्झा. तर मिष्टीला खायचा होता चपातीचा पिझ्झा, तर मी तिच्यासाठी मग आज पिझ्झा बनवलेला असा. तर हे असे माझे आजचे मेनू. सकाळी साबुदाणा, त्यानंतर आमच्यासाठी बनवलेलं, मग संध्याकाळी बट्ट्या आणि पिझ्झा. तर आजचा पूर्ण दिवस मला किचनमध्ये गेला असं म्हटलं तरी चालेल. तर बट्ट्या इथे 10 मिनिटं ठेवून अशा वाफवलेल्या आहेत. आता त्यांना कट करून मस्त तळून घेणार. तर इथे आदिती देखील माझ्यासोबत आहे, तिची सुद्धा मला भरपूर हेल्प झालेली. तिने बट्ट्या तळलेल्या आणि मी इथे वरणाला फोडणी देते आहे. डाळ बट्ट्या म्हटलं की त्याच्यासोबत मस्त चिंच आणि गूळ टाकून केलेलं आंबट गोड वरण हे खूप स्वादिष्ट लागतं. मस्त चव असते त्या आंबट वरणाची. तर मी तेच इथे बनवणार आहे आज. तर हे बघा इथे माझ्या खमंग अशा बट्ट्या रेडी झालेल्या आहेत आणि वरण देखील. तर आता आम्ही जेवण करणार आहोत आणि त्यानंतर जो बाकीचा ओट्यावरचा पसारा आहे ते सगळं जेवण झाल्यानंतर आवरणार आहे. भांडे देखील सगळे घासणार आहे. आणि आता ओटा सगळा असा क्लीन झालेला आहे. तर असा ओटा सकाळी सकाळी आपल्याला पाहायला खूप छान प्रसन्न वाटतं. चला, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.